हाय, मी बघू शकता मी चिकन बनवायला कांदा लसूण कोथिंबीर परत खोबरं आहे हे भाजून घेते चांगल्यापैकी। परत हो काय चिकनची भाजी बनवायला हे भात बघा भात शिजवलाय। आता पिठाचा हुंडा एवढा आहे, चपाती बनवायची आहे। आता मी चिकनची भाजी बनवायला दाखवते। हे बघा हे कांदा पूर्ण भाजला गेलाय। आता आपण याला दळून घेऊ। गॅस बंद करून घेतला। बघू शकता आता शिजायच्या वटणामध्ये बघा हळद टाकले थोडीशी, हळद टाकून घेतल्या। परत थोडंसं मीठ टाकायचं, मीठ टाकून घेतलं। त्याला चांगलं आपण हलवून घ्यायचं। बघू शकता मस्तपैकी हलवून घ्यायचं। हलवलं का पूर्ण त्याला तिळू द्यायचं। हळद मीठ सगळं ते चिकनला परतून घ्यायचं। मग आपण त्याला थोडंसं वाफवू द्यायचं, झाकून ठेवायचं। हे बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यात काढले। आता पूर्ण फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। बघा आमचं मिक्सर अंदकांदक दिसायला पूर्ण। हे बघा आता आपण आपला मसाला काढून झालाय, पूर्णपैकी मसाला बारीक करून घेतलाय। आता आपण हे जे फोडणी देऊ शकता, हे आपला मसाला शिजायला चिकनचा मसाला। ह्यात आपण सगळा मसाला केलेला ह्याच्यात टाकलो। परत हळद टाकली, धनिया पावडर, लाल तिखट, कांदा मसाला, परत मटण मसाला। आम्ही चिकन मसाला खात नाही, चिकन मसाला तेवढा चांगला वाटत नाही म्हणून आम्ही मटण मसाला टाकतो। हे बघू शकता झणझणीत भाजी केली, ह्याच्यात झणझणीत भाजी करते। बघा मसाला त्याचा लाल लाल मसाला दिसायला ना। आता आपण चिकन टाकू का, हे बघू शकता चिकन टाकलं। चिकन थोडंसं परतून घेऊ आपण ह्याच्यात आधी, मस्तपैकी परतून घेऊन झाकून ठेवू। थोड्या उशिरात मग त्यात आणि थोडं गरम करून पाणी टाकू, मस्त उकळू देऊ। चांगलं चिकन परतून घेतलं आपण, पूर्णपैकी परतून घेतलं। आता पाणी गरम केलेलं पाणी टाकून देऊ आपण। हे बघू शकता गॅस बंद करून जरा कढई सटकते आहे, सटकलीच होती आता हातातनं। दुसरी पकड घेतल्या, हे बघा दुसरी पकडनं सटकत नाही। हे बघा गरम पाणी टाकून देऊ आपण रस्स्यामध्ये। आणि त्याचे 2-4 उकळी करून घेऊ मस्तपैकी। हे बघू शकता रस्सा ती वाटली चिकन रेसिपी एकदा कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।